अचानक घरी पाहुणे आले आणि पाहुण्यांना खायचे होते कोंबडी वडे. तर कोंबडी वडे बनवण्यासाठी पहिली पूर्वतयारी करावी लागते. पण माझ्याकडे असा काही वेळ पण नव्हता की पूर्वतयारी करून ठेवण्यासाठी. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण रात्रीच्या शिल्लक भाताचे कोंबडी वडे पाहणार आहोत. युनिक रेसिपी आहे. कोणाला माहीत असेल तर कोणाला माहीत नसेल, पण माझ्या पद्धतीने तुम्ही कोंबडी वडे बनवलात ना तर जबरदस्तच होतील आणि झटपट तयार होतात. अगदी 15 मिनिटामध्ये हे तयार होतात. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम एका कढईमध्ये आपल्याला काही साहित्य घ्यायचे आहे. तर इथे 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडीद डाळ, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धने, अर्धा चमचा मेथी दाणे, 1 चमचा बडीशेप, असे हे सर्व साहित्य एकत्रच घेतले आहे. आता हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा. लो फ्लेमवरती व्यवस्थित हे गरम करून घ्यायचे. तर या साहित्याला व्यवस्थित असा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. तर गॅस बंद करून घेतला आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरमधून दळून घ्यायचे आहे. तर पावडर याची तयार करून घेतली, बाजूला ठेवूया. तर आता आपल्याला घ्यायचा आहे भात. तर इथे माझ्याकडे 1 वाटी रात्रीचा शिल्लक राहिलेला भात आहे. तुमच्याकडे रात्रीचा नसेल तर तुम्ही इथे ताजा भात घेतलात ना तरीसुद्धा चालेल. मिक्सरच्या भांड्यामध्ये भात घालून घ्यायचा आणि पाव वाटी पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक दळून घ्यायचं आहे. आता ही पेस्ट भाताची बाजूला ठेवूया. एका प्लेटमध्ये बारीक चिरलेला 1 कांदा घालून घेतला. कांदा अशा पद्धतीने खलबत्त्याच्या साहाय्याने ठेचून घ्यायचा, म्हणजे जाडसर असेल तर तो वड्यामध्ये छान लागत नाही. तर अशा पद्धतीने असा ठेचून घ्यायचा. तर कांदा वड्यामध्ये जरूर घाला, म्हणजे वडे फुगण्याससुद्धा मदत होते आणि चवीलासुद्धा वडे खूप छान होतात. त्यानंतर यामध्ये घालायची आहे भाताची पेस्ट, जी आपण मिक्सरला लावलेली ती पेस्ट पूर्ण तिथे मी घालून घेतली. 2 वाटी तांदूळ पीठ वापरायचे आहे. जे आपण भाकरीसाठी तांदूळ पीठ वापरतो ते तिथे मी घेतले आहे. अर्धी वाटी गव्हाचे पीठ. गव्हाच्या पिठाने चिकटपणा व्यवस्थित येतो. आणि जी आपण पावडर तयार करून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची सर्वच. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. तर अगदी झटपट तयार होतात हे वडे. अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही. 15 ते 20 मिनिटामध्ये हे वडे आपले तयार होतात. तर हे व्यवस्थित हाताने एकजीव करून घेतल्यानंतर आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे मी कोमट पाणी घेतले आहे. थोडेसे नॉर्मली गरम करून घ्यायचे आणि त्या पाण्याने हे कणिक आहे ती व्यवस्थित असे भिजवून घ्यायचे. तर इथे गरम पाण्याचा वापर का करायचा, तर वडे व्यवस्थित आपले फुगले पाहिजेत आणि पटकन पीठ येण्यासाठी वड्याचे इथे गरम पाण्याचा वापर करायचा. तर व्यवस्थित कणिक हे भिजवून घेतले. तर जास्तसुद्धा मी सैल नाही कणिक भिजवले आणि जास्त घट्टही नाही. जसे आपण चपातीला कणिक भिजवतो ना तसेच इथे मी भिजवून घेतले आहे. आता हे आपण 10 मिनिटासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे हे व्यवस्थित असे मुरले जाईल आणि पीठ मस्त असे येईलसुद्धा. त्यासाठी तिथे मी 10 मिनिटं बाजूला ठेवले होते. जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही अर्धा ते 1 तास हे बाजूला ठेवलात ना तरीसुद्धा चालेल, म्हणजे व्यवस्थित पीठसुद्धा येईल आणि वडे टम्म फुगले जातात. तर आता 10 मिनिटानंतर लगेचच आपल्याला याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी इथे वाटीमध्ये तेल घेतले आहे आणि तेलाचा हात लावून लिंबाच्या आकारा एवढे गोळे तयार करून घ्यायचे. तर इथे सर्वच गोळे जेवढे मला आत्ता पहिले पाहिजेत तेवढेच इथे मी तयार करून घेतले आणि बाकीचे असे झाकण ठेवून हे पीठ आहे ते बाजूला ठेवायचे. तर लगेचच वडे थापायचे आहेत. त्यासाठी तेलाची पिशवी कापून घेतली. त्यावरती वडे अशा पद्धतीने थापून घेणार आहे. तर 1 गोळा इथे घेतला आणि तेल लावून घ्यायचे बोटांना आणि व्यवस्थित आपल्याला हा वडा आहे तो थापून घ्यायचा आहे.
तुम्हाला तेलाची पिशवी घ्यायची नसेल तर इथे दुधाची पिशवी जरी इथे तुम्ही वापरलात तरीसुद्धा चालेल. पण तेलाची पिशवी वापरली की एका साईडला 2 आणि दुसऱ्या साईडला 2 असे 4 वडे एकसाथ असे थापले जातात आणि पटपट तयार होतात. तर जास्त जाडीचे नाही आणि जास्त पातळी नाही, मध्यम स्वरूपाचे वडे आपले हे थापून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही व्यवस्थित असे वडे थापले जात आहेत. खरंच जबरदस्त हे वडे तयार झालेले होते. तर आता लगेचच आपण हे वडे तळायचे आहेत. त्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवले. गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे. हाय फ्लेमवरतीच आपल्याला वडे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. लो ठेवलात किंवा मध्यम ठेवलात तर वडे व्यवस्थित फुगत नाहीत, त्यामुळे हाय फ्लेमवरतीच वडे तळून घ्यायचे. तर एक वडा तेलामध्ये सोडून घेते आणि तेलामध्ये सोडल्यानंतरच लगेचच आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने तेल त्यावरती अशा पद्धतीने उडवून घ्यायचं आहे, मारून घ्यायचे. म्हणजे काय होईल तर वडा पटकन असा टम्म फुगला जातो. पाहताय तुम्ही छान असा टम्म फुगलेला आहे वडा. दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचा. छान शेकला पाहिजे वडा आणि व्यवस्थित असा हा व्यवस्थित तळून घ्यायचा. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं तळून घेतला. झाऱ्याच्या साहाय्याने काढून घेऊयात. तर तुमचा विश्वाससुद्धा बसणार नाही की अगदी 15 मिनिटांमध्ये आपले हे कोंबडी वडे तयार झालेले आहेत. खरंच जबरदस्त रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून पहा. दुसरा वडासुद्धा तेलामध्ये सोडून घेतला. तोसुद्धा व्यवस्थित असा फुगलेला आहे. तर चवीला म्हणाल तर एक नंबर हे वडे तयार होतात आणि झटपट तयार होतात. अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे वडे पाहुण्यांसाठी बनवून द्या. पाहुणेसुद्धा खुश, तसेच घरचेसुद्धा खुश. तर इथे मी वडे हे तयार करून घेतले आहेत. गरमागरम हे वडे तुम्ही चिकनसोबत खा किंवा मटनसोबत खा. अप्रतिम चवीचे हे वडे तयार होतात बरं का. पाहूनच तुम्हाला समजलं असेल एकूण एक वडा हा टम्म फुगलेला होता. तर एकदा नक्कीच तुम्ही हे वडे माझ्या पद्धतीने करून पहा. अजिबात तेलकट होत नाहीत हे वडे आणि खरंच युनिक रेसिपी आहे. कोकणातले जे कोणी पाहत असतील त्यांनी मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि खरंच तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर एक लाईक, शेअर आणि हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.